हे गाईज, मी संजना करवीर म्हणजे तुमची लाडकी रिदमिक बटरफ्लाय आणि मी चालली आहे सोलो ट्रिपला काश्मीरला। मुंबईवरून निघून बऱ्याचशा गोंधळानंतर आणि अथक परिश्रमानंतर मी फायनली पोहोचली दिल्लीला आणि तिथून आता निघाली आहे जम्मूसाठी। श्रीनगरला पोहोचेपर्यंत काय होतंय चला बघूयात। आम्ही जम्मूला पोहोचलोय आणि हा आमचा 2 कपलचा ग्रुप ज्याच्यामध्ये मी हड्डी बनण्याचं काम करणार आहे। थँक गॉड ॲटलिस्ट जरा माझ्या एजचे भेटले। सगळा बोरिया बिस्तर घेऊन आमची आता टोळी निघाली आहे बसकडे। अजून तरी अशी थंडी जाणवत नाही आहे फार, बट संध्याकाळी ते सांगितलंय वाजते। जसं तुम्ही ब्रिजवरून उतरता तिकडे तुम्हाला सिमसाठी सगळे गराडे घालून भेटणारच आहेत। मी आधीच येताना एक पोस्टपेड सिम घेऊन आली आहे। त्याचा आता मला प्री ऑन पोस्टचा फक्त प्लॅन टाकायचा आहे, अदरवाईज जे आहे तेही चालतं, त्यात काही इश्यू नाही आहे। बट जर तुम्ही प्रीपेड सिमने इथे आलाय तर ते चालत नाही, तुम्हाला इथे येऊन लगेच एक सिम घ्यावा लागेल आणि ते घ्या, कारण की तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही वायफायवर हॉटेलला जाऊन नंतर तुम्ही तुमचं काही पोस्टिंग वगैरे करू शकता। बट तुम्ही कुठे अडकलात, कोणाला कॉल करायचा असेल त्यासाठी तुम्हाला सिम तर लागणार आहे। सो इधर बाहेरून येताना एक पोस्टपेड सिम घ्या, अदरवाईज इकडे आल्यानंतर हे सिम घ्या। सगळं आता लगेच टाकतोय आणि मग आता आम्ही निघू श्रीनगरसाठी। ये 2 कपल, हे प्रतीक इकडे दिस रहे प्रतीक, हाँ ये 2 कपल मेरे को छोड़ के जा रहे, मस्तपैकी कार मध्ये चाललेत आणि मला ह्याच्यातनं पाठवतात ते लोक। गणपती बाप्पा जय श्रीराम। कर्नाटकचे आम्हाला लाडू मिळत आहेत। व्हेरी नाईस। ओके थँक्यू। फायनली श्रीनगरसाठी फॅमिली सोबत ट्रॅव्हल करण्याचे फायदे। बॅकग्राऊंड मध्ये सगळ्यात ट्रॅव्हलरच आहे। आता आम्ही थांबलोय, थोडंसं खातोय आणि ब्रेकफास्ट करतोय आणि मग निघतोय। सो वी आर हॅव्हिंग आलू पराठा अँड दही आणि सगळ्यांनी इकडे रिस्क घेतली आहे आणि एकच मागवलंय। हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी टनल हा भारतातला सर्वात लांब टनल आहे। मुंबईच्या बाहेर आलोय पण ट्रॅफिक काय आमचा पिच्छा सोडत नाहीये। मग ठीक आहे, इथे हम है पहाडों में इथे काहीतरी नदी वाहते। मी तरी बाजूला आली आहे, ते लोक सगळे कारमध्ये आहेत, बाकीचे सगळे बसल्यात बसमध्ये ट्रॅव्हलरमध्ये। हो नाईस, आय शो यू। आणि आता अर्ध्या तासावर आहे त्यामुळे खायला चाललोय। दिस इज दी सो कॉल्ड पुलाव आय ऑर्डर्ड, जो मला फ्राईड राईस सारखा दिसतोय। ह्याने थाळी मागवली, मस्तपैकी थाळी खात आहे कापर। बिचाराने इकडे मागवलाय डोसा, पण तो आला असा रब्बर सारखा की तो एवढा डिसअपॉइंट झालाय। तू काय मागवलाय? मॅगी। 2 मिनिटाची मॅगीची अजून येते। सुंदर आहे। फायनली एवढ्या ट्रॅव्हलिंग नंतर हॉटेलला पोहोचलोय। आता बॅग्स वगैरे काढतायत ते मागून अँड वेलकम। चला, फुल विंटेज वाईब आहे। कमिंग कावा, थँक्यू। मी युजली चहा पित नाही, बघूयात हा कसा लागतोय। एकदा कावा ना, केसाचा फ्रेग्रन्स येतोय मस्तवाला। थांब, गरम आहे, थांबा मी सांगते नंतर। नाईस, सुका खोबरा आहे, केसरचं असं थोडासा फ्लेवर येतो। इट्स नाईस। बेस्ट पार्ट, सर्वात बेस्ट पार्ट ऑफ ट्रैवलिंग सोलो, आई एम गेटिंग अ होल रूम टू माई सेल्फ, जबकि मैंने ट्रिपल शेयरिंग के लिए पैसे भरे। यू नो, तो मुझे कुछ एक्स्ट्रा
मी हिंदी चालू झाली इकडे आल्यावर, सो एक्स्ट्रा पैसे भरावे लागले नाही. पण कोणी अजून आहेच नाही, सगळे फॅमिलीज आहेत किंवा कपल आहे, मला कुठे टाकणार. आणि मला ते नाही सांगू शकत, मी त्यांना माझे पैसे भरलेले आहे. सो आय एम गेटिंग अ होल रूम टू माय सेल्फ. चला रूमची टूर देते मी तुम्हाला. सो एंट्री केल्यानंतर इकडे असं वॉर्डरोब छोटंसं सामान ठेवायला. इथे मी आहे, हाय. मिरर आहे म्हणजे, आणि केटली वगैरे आहे कॉफी वगैरेसाठी. हा मस्तपैकी मोठा असा बेड आहे आणि इथे छान असं ते काश्मीरी वर्क आहे सगळीकडे, इवन पडद्यावर मस्तपैकी असं मोठं आहे. इथे ऑलरेडी मी माझं लगेज पसरवलं आहे. इथे हीटर आहे बिकॉज खूप थंडी आहे, बऱ्यापैकी थंड आहे. आता इव्हनिंग झाली आहे, सो मस्तपैकी थंडी आहे. टी व्ही आहे आणि छान असं वॉशरूम आहे. हो, दिस इज माय रूम. काय छान वाटतंय, कोण नव्यात, मी एकटीच आहे. मला माहिती नव्हतं. आय वॉज समवेअर होपिंग की आहे ना, मी म्हणजे येता येता मी कॅल्क्युलेशन केलं, 2 फॅमिलीज आहेत, त्याच्यामध्ये पण 3-3 किंवा असे दोघं ते लोक डिवाइड होत आहेत. बाकीचे आता कपल आहेत जे हनीमूनसाठी आलेत, म्हणजे बट ऑब्वियस त्याचे सेपरेट रूम असणार. माझ्यासोबत कोणी आहेच नाही, म्हणजे मला हे लोक चांगली आणि सोलो रूम देणार. आय एम सो ग्लॅड. छान फ्रेश वगैरे झाली आहे मस्तपैकी. हे मी क्यूट टी शर्ट्स घेतले होते, हा तर माझा जुना आहे. बट हा इथे थंडी असल्यामुळे जरा फुल कपडेच घाला. आणि आमचा डिनरसुद्धा रेडी झाला आहे, मला कॉल आला होता. सो मी चालली आता डिनर करायला. तुम्हाला पण दाखवते काय काय. सो असं मस्तपैकी डायनिंग रूम आहे. सगळे आलेत मेंबर्स. बरेच ऑप्शन आहेत, पण सध्या आय एम गोना स्टार्ट विथ सूप. इट्स अ स्वीट कॉर्न सूप. आता जरा चांगलं जेवण जेवायला मिळणार आहे, बघून तरी वाटतंय. सध्या तर सूप आहे. लेट्स सी. थंडी आहे आणि सूप इज सो अमेझिंग यार. मज्जा आणा. आत्ता घरी ट्रिप सुरू झाली आहे माझी. लेट्स मूव ऑन टू प्रॉपर डिनर. सॅलड आहे, म्हणजे होतं थोडंसं आहे आता. पापड आहे, हे सूप होतं. इथे आहे रोटी, देन राईस, दाल, हे आहे व्हेज कोरमा, पनीर, मटर पनीर, काश्मीरी फिरणी आणि नॉनव्हेजमध्ये आहे बटर चिकन. रिपीट. अरे मस्त वाटेल तू बोल. तू असाच लाजतोय. एकदा हो बोल ना. गप्पा गोष्टी करत जेवण तर झालं. आता आम्ही सगळे बाहेर निघतोय, एक थोडासा राऊंड वगैरे मारून येतो. गाईज, हाऊस द थंडी. बाहेर चाललेलो फिरायला, ह्या लोकांनी कुत्र्याला भुंकताना ऐकलं आणि सगळे आतमध्ये पळाले. कुत्रे कुठे आहेत? ते दुसऱ्या कुत्र्यांवर भुंकतात, आपल्यावर नाही. ए अपना रास्ता खाली हो गया, चलो घूम के आते, देख के आते. बंद, हाँ बंद हुआ तो बंद हुआ, वापस आ जाएंगे और क्या. क्यों नहीं जा सकते? अरे स्कूल ट्रिप पे थोड़ी हम लोग. कर्फ्यू नहीं है ना तो. मजबूत अंदर है. किती मस्त वाटते माहितीये. मी ह्याच्या अगोदर ज्या स्कूल ट्रिपच्या हिशोबाने यायची किंवा कॉलेजच्या आयवीच्या मध्ये, आता मी दिसत नाही बट स्टील तुम्ही ऐकू शकता. सो तेव्हा कसं होतं की एक त्यांनी आणून सोडलं की बाहेर निघायचं नाही, हे नाही ते नाही. दिस इज सो नाईस की आम्ही लोक असं एक्सप्लोअर करतोय. मस्त थंडी आहे पण इकडे, मस्त म्हणजे खूप जास्त थंडी आहे. आणि अजून एक व्लॉगर आहे आपल्यामध्ये. एक कुठे गेला आमचा व्लॉगर? हाय काय? हा बघ, हाय दिसतो, फक्त लाईट दिसते. चला, हा दिसला. रात्री 9:30 वाजता रोड वरती हा फालतू किती चाललाय. स्टॅटिक एनर्जी कुठली तरी करताय ते लोक. नाही वा, हॅज टेक द टर्न. कनेक्ट नहीं हो रहा है. लोग बोलेंगे क्या कर रहे हैं. आवाज आया. I got a group of a good people. So इसने इसकी बीवी के लिए चॉकलेट लिया
और मेरे लिए भी लिया और उसके भी लिए लिया. ऐसे लोग चाहिए. फिरून आलो, गॉसिप करून आलो आणि फोटो सेशन पण झालं. आता आम्ही चाललोय झोपायला कारण की उद्या आम्हाला 8 वाजता 8 वाजता आमचा ब्रेकफास्ट असेल आणि 8:30 पर्यंत आम्ही निघतो. त्याच्यामुळे झोपूयात. चला, सो आता ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग इथे आपण एंड करूयात. उद्यापासून काश्मीर डे 1 असा ब्लॉग असेल. उद्या चाललोय आपण सोनमार्गला. चला, भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.